आणि आता पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। शिंदे गटाचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवेंविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगात तक्रार। ईव्हीएम वरील बाकीची बटणं खराब झालेत, फक्त एक नंबरचं बटण चालू आहे ते दाबा। कार्यकर्त्यांच्या खोट्या प्रचाराचा व्हिडिओ व्हायरल। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी बुलेट सवारीचा आनंद लुटला। ऐन विधानसभा निवडणुकीत जरांगेंची बुलेट राईड। कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरिमा राजे प्रचारात सक्रिय। करवीर विधानसभेचे मविया उमेदवार राहुल पाटलांच्या प्रचारार्थ मधुरिमा राजेंनी महिला मेळावा घेतला। पुण्यातील भोर विधानसभेचे मवियाचे उमेदवार संग्राम थोपटेंच्या प्रचारासाठी पत्नी स्वरूपा थोपटे मैदानात। स्वरूपा थोपटेंकडून मतदारसंघातील गावागावात भेट दौरे सुरू। परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पत्नी राजश्री मुंडे मैदानात, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नीसह मुलींकडून प्रचार। जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकरांच्या पत्नी प्रचारासाठी मैदानात। सीमा खोतकरांकडून घरोघरी जाऊन अर्जुन खोतकरांचा प्रचार। जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी पत्नी साधना महाजन प्रचारासाठी मैदानात। साधना महाजन यांचे ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला वेग। महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्याकडून बैलगाडीतून प्रचार। इंदापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंच्या प्रचारासाठी पत्नीसह कुटुंबाचा सक्रिय सहभाग। गावागावातील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला। नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या बंडखोरीनंतर महायुतीत दुफळी। मुरकुटेंचे शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघे आणि ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांना आव्हान। पडळकर समर्थकांनी लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी केल्याचा आरोपांनंतर जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, तर पडळकर समर्थक लक्ष्मण जखगोड यांनी आरोप फेटाळले। परभणीत यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत। मतदार मशाल निशाणीवर भरभरून मतदान करेल, शिवसेना आपला गट राखेल। ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटलांकडून विश्वास व्यक्त। नंदुरबारचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावितांचा जोरदार प्रचार। गावितांच्या प्रचारासाठी मुलगी विभूती गावित मैदानात। विभूती गावितांनी नागरिकांसोबत संवादही साधला। धुळ्यातील शिरपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार काशीराम पवारांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची प्रचार सभा। राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा स्मृती इराणी यांचा दावा। बारामतीकर तुतारी वाजवून झालीये, आता वेळ घड्याळाची आहे। अजित पवारांच्या सभेत युवकाचे बॅनर त्याने झळकवला। माढ्यात मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का। भारत शिंदेंचा मवियाचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा। सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी। अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेंच्या प्रचारात। जालन्याच्या बदनापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का। 2 माजी नगराध्यक्षांसह 1 उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। नांदेडमध्ये एमआयएमला धक्का। एमआयएम शहराध्यक्षासह कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश। उमेदवारी न मिळाल्यानं साबेर चौस काही दिवसांपासून नाराज। दक्षिण सोलापूरमधील भाजपचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवशरण बिराजदार पाटील यांचा प्रवेश। रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात मनसेच्या संतोष सबगुल यांच्याकडून वाडी वस्तीत जाऊन प्रचार। दापोली मतदारसंघात मनसे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात तिरंगी लढत। भागीरथ भालकेंच्या प्रचारासाठी पत्नी प्रणिती भालके रस्त्यावर। 1,500चा लॉलीपॉप देण्यापेक्षा हाताला काम द्या, प्रणिती भालकेंचा भाजपवर निशाणा। कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंच्या प्रचारार्थ पैलवानांचा मेळावा। कुस्ती संघाचा अतुल भोसलेंना पाठिंबा। कुस्तीच्या प्रगतीसाठी संघाने पाठिंबा दिल्याची भोसलेंची माहिती। वाशिमच्या पोहरादेवीतील महंत सुनील महाराज राठोडांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। देशाच्या महंतांच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोडांची प्रतिक्रिया।
शिवसेना ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरेंची टीका. बदलापूरचं मंत्रिपदाचं स्वप्न कथोरेंच्या रूपाने पूर्ण होणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आशिष दामलेंचा विश्वास, कथोरे मोठ्या मताधिक्याने जिंकतील असाही दावा. ठाण्यातील कळवा रुग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हृदय उपचार केंद्रात रुग्ण दगावल्यानंतरही 10,000चं औषध मागवलं. रुग्णाच्या नातेवाईकांची मनसे नेते अविनाश जाधवांकडे तक्रार. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, मनसेचा इशारा. नाशिक पूर्वचे पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंकडून शांतिगिरी महाराजांची भेट. गीते यांनी शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. परभणी विधानसभा मतदारसंघात विविध क्रीडा संघटनांकडून ठाकरे गटाला पाठिंबा. परभणी शहरात आयोजित कार्यक्रमात युवकांकडून ठाकरे गटाच्या राहुल पाटील यांना समर्थन जाहीर. नांदेड उत्तर मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. संगीता पाटील, बालाजी कल्याणकर आणि मिलिंद देशमुखांचा समावेश. नांदेडच्या लोहा कंधार मतदारसंघातील शेकाप उमेदवार आशा शिंदेंना माजी खासदार स्वर्गीय केशवराव धोडगेंच्या मुलाचा पाठिंबा. चोपड्यातील शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारासाठी लता सोनवणे यांच्याकडून प्रचार. लता सोनवणे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या प्रचारार्थ पत्नी सीमा भोळे उतरल्या रस्त्यावर. सीमा भोळेंकडून नागरिकांच्या भेटीगाठी. पैसे वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांच्या ताब्यात. वाहनांमध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याची माहिती. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू. जालन्याच्या वाघरूळमध्ये नाकाबंदी दरम्यान 3,82,000ची रोकड जप्त. चेकपोस्टवर एसएसटी पथकाची कारवाई. हावडा मुंबई एक्सप्रेसमधून प्रवाशांकडून 4 लाखांची रोकड जप्त. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून फिरत्या पथकांची नेमणूक. पथकांकडून आतापर्यंत 35,75,000ची रोकड जप्त. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 178 जणांनी बजावला गृहमतदानाचा हक्क. 85 वर्षावरील 155 तर 33 दिव्यांग मतदारांचा समावेश. कोल्हापुरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून मतदानाबाबत जनजागृती. 20 तारखेला मतदान करण्याचं नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 1100 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण. भागवत एकादशी निमित्त वाशीमधील भगवान पद्मेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. हजारो भाविकांची मंदिरात उपस्थिती. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ. बीडच्या परळीतील कपिलधार येथे उद्या मन्मथ स्वामी संजीवनी समाधी दर्शन सोहळा. तेलंगणा, कर्नाटकमधील भाविकांकडून बिचकुंडा ते कपिलधार पदयात्रा. वाशिमच्या पोहरादेवीतील हेलिपॅड निकृष्ट दर्जाची असल्याचं उघड. हेलिपॅडच्या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भेगा. शेकडो कोटी रुपयांच्या बांधकामाचा गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह. पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेली बोट दुर्घटनाग्रस्त. बोटीतील 5 जणांची तटरक्षक दलाकडून सुखरूप सुटका. हेलिकॉप्टरच्या मदतीने मच्छीमारांची सुटका. पालघरमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई. बोईसर नागझरी परिसरात दगड खाण आणि क्रशर मालकांच्या घरांवर छापे.